संविधान हमारे देश का सर्वोच्च ग्रंथ है जो सरकार को शासन चलाने की शक्ति देता है। हमारा संविधान हर भारतीय की पहचान है जो सभी नागरिकों को समानता की गारंटी देता है। हर नागरिक को समान अवसर मिले, इसके लिए जनप्रतिनिधियों के बीच आपसी संवाद बेहद जरूरी है। संवाद से राष्ट्र निर्माण के मूल मंत्र के साथ राष्ट्रीय विधायक सम्मेलन यानी नेशनल लेजिस्लेटर्स कॉन्फ्रेंस भारत की स्थापना हुई। राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर भजन, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार करण्यात येणार आहे। या प्रचार वारीची सुरुवात पुण्यातील पत्रकार भवन येथून करण्यात आली। हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांनी सर्वधर्म समभाव जपणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन केले। राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे प्रमुख हबप विठ्ठल आबा मोरे, राज्य उपाध्यक्ष हबप मुबारक शेख, संपर्क प्रमुख हबप सूरज महाराज लवटे यांच्यासह टाळ, मृदुंग आणि वीणा घेऊन शेकडो वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत। या प्रचार वारीचा रथ पुण्यातून पुढे सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, नाशिक, खान्देश आणि विदर्भात जाणार आहे। या वारीचा मुख्य उद्देश हा मतदारांना पुरोगामी विचारधारेने प्रेरित करण्यासह तत्कालीन सरकारच्या चुका लक्षात आणून देऊन महाविकास आघाडीचे महत्त्व पटवून देणे हा आहे, असे विठ्ठल आबा मोरे यांनी सांगितले। एनएलसी भारत का जन्म भारतीय लोकतंत्र की एक ऐतिहासिक उपलब्धि है। मुंबई में एनएलसी भारत के प्रथम सम्मेलन का आयोजन 2023 में 15 से 17 जून के बीच हुआ। इस सम्मेलन में अनेक राज्यों के मुख्यमंत्री, लोकसभा विधानसभा के स्पीकर महोदय और एमएलए एमएलसीज ने भाग लिया। पूरे प्लेटफॉर्म से मेरी इच्छा है कि तमिलनाडु का एक कोई एमएलए और महाराष्ट्र का एमएलए, उनकी भी दोस्ती कैसे बन जाए। राजनीति के इस महाकुंभ के दौरान पूरी दुनिया भारतीय लोकतंत्र के सबसे बड़े गैर राजनीतिक मंच एनएलसी भारत के गठन की साक्षी बनी। देश के 4,500 विधायक कैसे बने जनता की आवाज, राज्यों के बीच संवाद को कैसे बेहतर बनाया जाए, जनप्रतिनिधियों के बीच आपसी सहयोग कैसे बढ़ाया जाए। दुनिया के सबसे विशाल लोकतंत्र भारत के सामने यह कुछ ऐसे सवाल थे जिसका जवाब जन कल्याण के लिए बेहद जरूरी था। आजादी के 75 साल बाद भी राज्यों के बीच आपसी संवाद का ऐसा कोई मंच नहीं था जहां सभी राज्यों के विधायक दलीय राजनीति से ऊपर उठकर सुशासन पर बात कर सके। ते पुढे म्हणाले, विद्यमान सरकार हे मनुवादी विचारांचे आहे। जाती धर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न सरकारमधील अनेक लोक करत आहेत। या धर्मांध संविधान विरोधी सरकारच्या विरोधात आम्ही प्रचार करत आहोत। सर्वांना संतांच्या विचारांचे पालन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मतदान करण्याचे आवाहन या वारीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजवावा, असे आवाहन विठ्ठल मोरे यांनी यावेळी केले। रामकृष्ण हरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अंकित राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने यापूर्वीही आम्ही राज्यभर प्रचाराच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत। ती तिसरी फेरी आम्ही आता वारकरी रथ तयार करून संपूर्ण राज्यभर ह्या मनुवादी आणि जातीजातीत भांडणे लावणाऱ्या सरकार विरुद्ध प्रचार करण्याकरता आम्ही हा प्रयत्न करतोय आणि महाविकास आघाडीला सर्व मतदारांनी मतदान करावे हा उद्देश, हा संदेश आम्ही सर्व जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत। हे जाती आणि धर्माधर्मामध्ये भांडणे लावणारे, जातीभेद करणाऱ्या सरकारचा निषेध करण्याकरताच आम्ही राज्यभर आता फिरणार आहोत। सुरुवात करतोय आम्ही आता पुणे जिल्ह्यातून। पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, नांदेड जिल्हा, पूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशामध्ये आम्ही आता जात आहोत। ह्या वारीचा हेतू एकच आहे की आम्ही वारकरी आहोत। वारकऱ्यांमध्ये जातीभेद, धर्मभेद कुठलाही मानला जात नाही आहे आणि सध्या ते जातीवादी विचारांचं सरकार खुर्चीवर बसलेलं आहे। यांना हटवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सुख शांतता लाभली पाहिजे। जातीभेद कुठलाही राहिला नाही पाहिजे। हा मुख्य संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितलेलं आहे। आज त्यांचा संदेश जो संविधानात सांगितलेला आहे, हा संदेशच आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुंबई में प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन की कामयाबी इस बात का संकेत है कि आने वाले समय में एनएलसी भारत साझेदारी और संवाद से राष्ट्र निर्माण का एक नया इतिहास लिखेगा। To have this conference of legislators of India, bring them on one platform, discuss issues of larger
concern of the people of the states and the country. एनएलसी भारत की गौरवशाली शुरुआत के बाद आज हर भारतीय गर्व से कह सकता है कि अगर संविधान भारतीय लोकतंत्र की आत्मा है तो संवाद उसकी धड़कन और एनएलसी भारत उस धड़कन की सबसे बुलंद आवाज है। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।